नमस्कार. काल बाया आलेत खुरपायला. आपलं बैलांना पण कोळपून झालं तुरी. जेवढं कोळपायला येईल तेवढं बैलाकडनं कोळपून घेतले आणि बायांचं तर गवत काढायचं चालू आहे. आता बायकांना तिथं पातेलं लावून आलो आहे. गवत काढायला चालू आहे सगळे. एक दोघी जण अजून जास्त आलेत. जेवढं होईल तेवढं होईल. पावसाच्या ह्यानं करून घेऊ. आणि आज सकाळपासून अजून चिरचिर बारीक चालूच आहे. थोडा सडाका येऊन गेला आहे. आणि या तुरीच्या आणि मकाच्या ह्याच्यात मुगाकडे यायचं काय झालं नाही, तरी तुम्हाला मूग दाखवतो. मग काय आपले आळी तर कुठं दिसत नाही ह्याच्यामध्ये, कुठं तर आहे. ते आता काय फवारायला येणार नाही कारण कमरेच्या वर आले. याला दुसरे एक आहे आता आळीसाठी बारीक एक वाळूसारखी थोडं हे असतं औषध. ते सुरळीमध्ये टाकले की आळी थांबते. ते सुरळीमध्ये टाकून घ्यायले बायांकडनं, नाहीतर आपण टाकून घ्यायचं. आता ज्यावेळी टाईम भेटेल त्यावेळी आता ते औषध घेऊन येऊन आपलं आपण टाकायला चालू करू. आळी बऱ्यापैकी म्हणजे 100% आळी थांबते बरं का त्या औषधानं सुरळीत. मग लहान असताना कसं होतं, वाकून टाकायला लागतं. त्यामुळे लहान असताना फवारल्यावर जरा सोपं पडतं, पण खर्च जास्त होतो. आता ह्या आळीमध्ये कसं आता वरून टाकायला येतं, डायरेक्ट वाकावं लागत नाही. घेऊ टाकून. आणि मूग म्हणाल तर मूग मस्त आले, चांगला आहे. आणि कोळपायला चालू होतं ह्याच्यात, पण ह्या पावसामुळं कोळपायला आलं नाही. एक 5-7 सारं कोळपून झाले ते. बाकीचं मग उचलाव जे तण आहे मोठं तण तेवढं उपसायला सांगितलं होतं त्यांना. आता फुलं लागायला लागले. ते एक फवारणी टाकावं लागेल ह्याला. तरी पण हे मूग आहे बघा आपलं, पूर्ण रान झाकाळलेलं आहे, चांगलं आले. आणि मूग हे आपण पहिल्यांदाच केले बरं का. ह्याच्या अगोदर कधी मूग म्हणजे मी तर केलं नाही. चांगलं आले. आणि कसा आहे मूग कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण, आणि काय करावं लागेल तेही सांगा. गवत काढायचं चालू आहे. कसे थप्पी लागले बघा गवत आहे. उरका उरका लवकर. वान बसून काढ लागलं. हा, बसून काढ लागलाय. कंटाळा आलाय. हा, असं बसून उरकते. बघा माझ्याच मागे जात लावले. ते सगळ्या सोडल्या, माझ्या मागे जात लावले. करते नाही मग त्या बसून काढल्यावर कसं काढायचं आहे. हे असं अडकलं ह्याच्यात. ह्याला बसवायचं आणि ह्याच्या मुळीत मुळी गेले. ह्याला फिरले बारीक आणि केलं मोठं. हे बघा निम्म काढा येते तसं. मी तसं दोन्ही बाजून गवत काढायला तर बाया आहेतच, पण आज जरा जास्त बायका आल्या. 4 जण होत्या पहिल्या, आणि अश्विनी एक म्हणजे अशी 5 जणी होत्या. आणि आज 5-6 जणी अजून वाढवून आल्या. त्यामुळं भरपूर असं गवत काढायचं झालेलं आहे आपल्या तुरीतलं. पण तुरी पूर्ण झाल्या नाहीत. उद्या जेवणापर्यंत तुरी होऊन जातील. आणि नंतर परत जेवणानंतर बाजरीत काढायला सांगायचं त्यांना. बाजरीतलं 2 दिवस तर कमीत कमी आता तिथं लागेल त्याच पट्टीत. त्यानंतर दुसरी एक पट्टी आहे ती पण पूर्ण खुरपून घ्यायची आपल्याला. एकंदरीत एक 5 ते 6 दिवस, 5 दिवस तर कमीत कमी आपल्याला बायका अजून लागणार आहेत. तसंच मिरच्या पण आता लहान आहेत, अजून बारीक आहे, पण त्यात पण गवत तण भरपूर माजले. त्यातल्या जर आता उद्या जरी 10-11 बाया जरी आल्या तर त्यातल्या 2 बायका घेऊन आईला खुरपून घेऊन म्हणून सांगायचं मिरच्या. ते परत मग बाजरीतलं तण काढायला त्यांना पाठवून द्यायचं. असं बाजरीतलं घाण काढल्यानंतर परत
मकत ही तुम्हाला तसंच गवत आहे म्हणून सांगितलं, एका पट्टीत आहे, दुसऱ्या पट्टीत नाही आहे. मोठी जी पट्टी आहे त्यामध्ये काही नाही, त्यात कोळपं मारून घेतलेलं आहे. आणि ही जी पट्टी आहे, ज्या मकाच्या पट्टीमध्ये तण आहे ते, त्यात कोळपं बसत नाही. मका चांगली आलेली आहे आणि ती कमीत कमी छातीला लागते आता माझ्या. आपल्याला जसं टाईम भेटेल तसं आपण, मी थोडं काढलेलं आहे, आज पण आलो आहे, ते आता बघून आलो तिकडनं. तुरीतला अजून काय 2 दिवस होत नाही. मग आता आलो आहे, आता वाजलेत 5. दररोज 1च तास आपल्याला आता काम करायचं आहे. 1-1 तास दररोज जरी केलं तरी पण भरपूर निघेल आपल्याला. बघू आता, घेऊ काढून. गवत असल्यामुळं काढताना आपलं कुस पूर्ण हाताला अशी बारीक बारीक काटा, असं भरपूर काटा असते, काटं पूर्ण टोचते ते. त्यासाठी आता त्या अश्विनीला मी असं ग्लोव्ज आणून दिलं होते. आता घाण झालेलं आहे, चिखल असल्यामुळं चिखलानं घाण झालेलं आहे. असू द्या, ते काटं टोचण्यापेक्षा हे घाण हातात घालून आपण काढलं ते फायदेशीर ठरेल. चला तर घेऊ काढून. च्या पावसामुळं आणि रानातल्या कामामुळं आपल्याला कुठं बाहेर फिरायला जाता आलं नाही. त्यामुळं एक 10 ते 12 दिवस झालं गाडी आपली जाग्यावर बसूनच आहे. आपल्याला तर जायचं होतं फिरायला, पण जास्त त्या भागात, कोकण भागात जास्त पाऊस असल्यामुळं आपण काही गेलो नाही. तर आता आपण गाडी थोडी आता कवर काढू, जरा पुसू, चालू करून परत बंद करून ठेवू. आणि गाडीत आपल्याला ठेवण्यासाठी असं एअर फ्रेशनर, कार एअर फ्रेशनर आपण मागवलं होतं. आपल्याला म्हणजे गाडी आणल्यापासून आपण काय त्यात ठेवलेलं नव्हतं असं एअर फ्रेशनर. आता हे बघू कसं आहे काय, हे बसू. चला. परी आणि परीचे बाबा 8-10 दिवसात ना, एक परी इथनं दिसते तू, क क क खाली बाग खाली बाग दिसली. तर दर 8-10 दिवसाला, किमान 15 दिवसात ना एकदा तरी स्टार्ट मारायला लागतं आपली गाडी. तर गाडी पुसून परत ह्याच्यामध्ये काय मागवले होते, जसं रूम फ्रेशनर असतं तसं गाडीमध्ये, कारमध्ये आपल्या एअर फ्रेशनर आणले. तर गाडीची साफसफाई चालू झाली की परी असतेच असते. कितीला मागवले हे? मागवले 266 रुपयाला. 266 रुपयाला हे मागवले बघा. कुठलं आहे, कशाचं आहे बघू. गेटनिंग सिटी. तर गाडीचं स्टार्टर पण मारायचं होईल आणि हे बसवायचं पण होईल. कुठे बसवणार पुढं? बरे आहे ना, पोरच घेतात की, कुठं तर बघितल्यासारखं झाले मला. संपले कसं काय, खाता की काय? पूर्ण दिवस मावून गेलाय. संध्याकाळचे वाजले 6:15. हे बघा वातावरण असं आहे आज, संध्याकाळचं वातावरण. पिलो आहे वाटते ग आ. तर हे बघा, गाडी असं स्टार्ट करावं लागते आपली गाडी. आणि आपला लोगो सई सौम्या सिस्टर्स, किती आवडीने लावले बाई ह्यांनी, छान वाटते बघितल्यानंतर लोगो. हा खेळतोय. टाकू काय?